सध्या मार्केटमध्ये फ्रेश वाटाणा भेटत आहे आणि वाटाण्याचं नक्की काय बनवायचं आणि वेगळं काय बनवायचं हा सगळ्यांना प्रश्नच पडतो, कारण त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. म्हणूनच मी आज बनवणार आहे वाटाण्याचा खिमा. इथं मी एक मोठी वाटी वाटाणा घेतलेला आहे. याची बारीक पेस्ट करून घ्यायची, पण याच्यातले थोडेसे वाटाणे बाजूला ठेवायचे, कारण आपण अख्खे वाटाणे पण वापरणार आहोत खिम्यासाठी. आता आपण याची पेस्ट करून घेणार आहोत. खूपच जाड नाही, खूपच बारीक नाही, तर आपल्याला अशी पेस्ट करून घ्यायची. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. एका कढईमध्ये 2 पळ्या तेल वापरते इथं मी, आणि हे तेल गरम झाल्यावरती 1 चमचा जिरे आणि 1 तमालपत्र, आणि नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान परतून घेऊ आणि गोल्डन ब्राऊन होत आला की यामध्ये आले लसणाची पेस्ट घालू. आले लसणाच्या पेस्टमध्ये मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे, आणि इथे मी 1 चमचा आले लसणाची पेस्ट वापरलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता. हे थोडं परतून घेऊ आणि याच्यामध्ये मसाले घालू. तर इथं मी घरचे मसाले वापरलेले आहेत, सोबतच लाल तिखट, थोडी हळद आणि गरम मसालासुद्धा वापरलेला आहे. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये आणखी थोडं स्पायसी बनवायचं असेल तर तुम्ही थोडासा चिकन मसाला, और तुम्ही व्हेज असाल तर व्हेज मसाला कोणताही तुम्ही इथं वापरू शकता, जेणेकरून हे आणखी स्पायसी होईल आणि खूप टेस्टी लागेल. आता हे मसाले चांगले परतून घेऊ, म्हणजे याला तेल सुटेल, आणि नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालू. तर इथे मी 2 बारीक चिरलेले टोमॅटो घातलेले आहेत. आता इथं टोमॅटो पटकन शिजावा म्हणून काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि परतायचं, म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो. आता हे थोडं परतून घ्यायचं आणि झाकून द्यायचं, म्हणजे याला पाणी सुटतं. जास्त नाही, थोडा वेळच, 2-3 मिनटामध्ये टोमॅटो शिजून जातो. हे बघा, आता हा टोमॅटो चांगला शिजलेला आहे आणि याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं, आणि आपण जी बारीक केलेली पेस्ट आहे वाटाण्याची, ती पेस्ट आणि अख्खा वाटाणा हे दोन्ही याच्यामध्ये घालायचे आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालायचं. वाटाणा शिजायला खूप काही असा वेळ लागत नाही. आता इथं 10-15 मिनटं वाटाणा शिजवून द्यायचं आहे. चला तर मग आपला वाटाणा खिमा हा तयार आहे. ही रेसिपी अगदी सोपी आहे, सगळ्यांना आवडण्यासारखी आहे. सध्या मार्केटमध्ये फ्रेश वाटाणा भेटतोय. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट करून सांगा. आणि मराठी तडका विथ रोहिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.